बुलेटिनची सुरुवात करतो एका मोठ्या बातमीने। शिवसेना खासदार चंद्रकांत खैरेंची दादागिरी पाहायला मिळाली। औरंगाबादच्या आयुक्तांना त्यांनी धमकी दिल्याचा आरोप करण्यात येतोय। अतिक्रमण हटवण्यावरून त्यांनी अधिकाऱ्याला शिवीगाळ केली आहे आणि हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय। अतिक्रमण काढायला आल्यास मारण्याची धमकी त्यांनी दिली आहे। खासदार चंद्रकांत खैरे यांनी आयुक्त ओमप्रकाश बकोरी यांना धमकी दिल्याचं समजतंय। चंद्रकांत खैरेंचा शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ आता व्हायरल झालाय। अभी एक निकालने जम्मूरी निकालना जब उनका धार्मिक ये हमारा कुछ नहीं मुंबईला कशाला गेलं पुण्याला काय काम आहे तुला माहिती आहे का? ड्राईव्ह चालू आहे का? अशा वेळी तुम्ही जाणार खात्यात इथे आणि निकम नाही मला माहित नाही। मी तो सांगतोय सिद्धेश्वर मंदिराला फक्त हात लावून दाखवतो। मी येऊन तिथंच मारीन सांगायला। तुला माहिती आहे बजाज नगरमध्ये काय केलं तुम्ही? एक तर एवढं मंदिर राहिलं बाकी सगळे गेले नाही। बिलकुल नाही काय भ्यायचं नाही। कोणी आलं तर त्याला मारायचं हात नाही लावून द्यायचा जोपर्यंत आपली बैठक होईल तोपर्यंत ते पण ते फिरोजमुळे तुम्ही केलं। यावरच बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत आपल्या औरंगाबादचे प्रतिनिधी माधव सावरगावे। माधव, काय आहे हे नेमकं प्रकरण? औरंगाबाद महानगरपालिकेचं अतिक्रमण हटावाचं पथक औरंगाबाद शहरातील एका धार्मिक स्थळापर्यंत पोहोचलेलं होतं। त्या धार्मिक स्थळाला हटवण्याचं काम अतिक्रमण विभागाच्या वतीनं सुरू असताना त्या ठिकाणी शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाट त्यांच्यासह कार्यकर्ते दाखल झाले। ते अतिक्रमण हटवण्याचं काम त्यांनी थांबवलेलं आहे। थांबवत असताना एका अधिकाऱ्याला फोन करून त्यांनी फोनवरच दमदाटी केली आहे। इतकंच नाही तर औरंगाबाद महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्याबद्दल सुद्धा अत्यंत शिवराळ भाषेमध्ये, असभ्य भाषेमध्ये त्यांनी संभाषण केलेलं आहे। हे संभाषण करत असताना औरंगाबाद शहरातील नागरिक त्या ठिकाणी होते। काही नागरिकांनी या संदर्भातला व्हिडिओसुद्धा शूट केला आणि तो व्हायरल केलेला आहे। त्यामुळं एखाद्या खासदाराच्या तोंडून अशी भाषा योग्य वाटते का असा प्रश्न औरंगाबाद शहरातील लोकांना पडलेला आहे। खासदार चंद्रकांत खैरे हे मागच्या वर्षातसुद्धा बजाजनगर येथे अतिक्रमण हटवत असताना पोलीस आयुक्त त्याचबरोबर जिल्हाधिकारी यांनाही अशाच पद्धतीनं अपशब्द बोललेले होते। त्यामुळे आता या वक्तव्यानंतर खरंच चंद्रकांत खैरे यांना पक्षश्रेष्ठीकडून काहीतरी सांगण्यात येईल का असा एक प्रश्न आता सर्वसामान्य लोकांना पडलेला आहे। किमान यानंतर तरी खैरे यांनी अशा पद्धतीनं शिवराळ भाषेत संभाषण करू नये असं प्रत्येक लोकांना वाटतंय। नक्कीच धन्यवाद माधव या संपूर्ण माहितीसाठी। फोन लाईनवर आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत। सचिनजी, चंद्रकांत खैरे शिवसेनेचे खासदार यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय ज्यात त्यांनी अधिकाऱ्यांना पालिकेची धमकी दिली आहे। एकदा व्हिडिओ आम्ही तुम्हाला ऐकवतोय। अभी एक निकालने जम्मूरी निकालना जब उनका धार्मिक ये हमारा कुछ नहीं मुंबईला कशाला गेलं पुण्याला काय काम आहे तुला माहिती आहे का? ड्राईव्ह चालू आहे का? अशा वेळी तुम्ही जाणार खात्यात इथे आणि निकम नाही मला माहित नाही। मी तो सांगतोय सिद्धेश्वर मंदिराला फक्त हात लावून दाखवतो। मी येऊन तिथंच मारीन सांगायला। तुला माहिती आहे बजाज नगरमध्ये काय केलं तुम्ही? एक तर एवढं मंदिर राहिलं बाकी सगळे गेले नाही। बिलकुल नाही काय भ्यायचं नाही। कोणी आलं तर त्याला मारायचं हात नाही लावून द्यायचा जोपर्यंत आपली बैठक होईल तोपर्यंत ते पण ते। तर सचिनजी, अतिक्रमण काढायला आला तर मारून टाकीन अशी थेट धमकी जी आहे ती चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे। एवढ्या मोठ्या खासदाराला ही भाषा शोभते का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। काय म्हणणं आहे तुमचं यावर? नाही, हे पहिल्यांदा झालेलं नाही। या अगोदरही अशाच तऱ्हेचं वर्तन त्यांनी केलेलं आहे आणि त्याच्याबद्दलचा व्हिडिओ आपण पाहिलेला आहे। त्यामुळे हे पुन्हा पुन्हा अशाच तऱ्हेचं वक्तव्य, अशाच तऱ्हेचं वर्तन त्यांचं होत असेल तर त्यांची संस्कृती तर दिसतेच। परंतु एकंदरच त्या ठिकाणी कशा तऱ्हेनं कायदा सुव्यवस्थेचे जे काही ज्यांना रक्षण करायचंय ते लोकच त्याच्या संदर्भामध्ये कशा तऱ्हेनं वागतायत हेही दिसतंय।
आणि मला असं वाटतं की याच्यावरती तात्काळ गुन्हा नोंदवला पाहिजे अधिकाऱ्यांना धमकवण्याच्या संदर्भामध्ये, आणि आम्ही अपेक्षा करतो की शासन आता कारवाई त्याच्यावर करेल. सचिनजी, एकीकडे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर अधिकाऱ्यांवर दबाव टाकतायत, तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे हे देखील अधिकाऱ्यांना धमकी देत आहेत. तर मग अधिकाऱ्यांनी काम कसं करायचं असा प्रश्न आता उपस्थित होतोय. काय प्रतिक्रिया तुमची यावर? नाही, अधिकाऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण निश्चितपणे पसरलेलं आहे. मंत्री आपल्या पदाचा दुरुपयोग करतायत. खऱ्या अर्थानं नैतिकताही या सरकारमध्ये राहिलेली नाही. ज्या वेळेला अशा तऱ्हेचा गुन्हा दाखल करावा असा आदेश निवडणूक आयोगानं दिला, त्यावेळेला तात्काळ राजीनामा देण्याची आवश्यकता होती, परंतु माननीय मुख्यमंत्री त्यांची हकालपट्टीही करत नाहीत. त्यामुळे नैतिकता वगैरे हे शब्द मला असं वाटतं की यांच्या शब्दकोशात नाही आहेत. आणि एकंदरच आता खैरेंच्या संदर्भामध्ये कारवाई प्रशासन कसं करेल ह्याच्याकडे आमचं लक्ष आहे. सचिनजी, मुख्यमंत्री या मंत्र्यांना पाठीशी घालतात असं वाटतंय तुम्हाला? सातत्याने ते घालत आलेले आहेत. म्हणजे मुख्यमंत्री क्लीन चिट मुख्यमंत्री आहेत असंच आम्ही म्हणत आलो. सगळ्यांना क्लीन चिट वाटण्याचं काम त्याच्याकडे त्यांनी सर्टिफिकेटचा साठा करून ठेवलेला आहे. आणि आपल्या मंत्र्यांना पूर्णपणे मुभा दिलेली आहे, तुम्ही कशा तऱ्हेनं बेमुदतखोरीने वागा, कशा तऱ्हेनं बेजबाबदारीपणे वागा, आणि या बेजबाबदारीला आम्ही पाठीशी घालण्यासाठी समर्थ आहे. त्यामुळे अशाच तऱ्हेचं वर्तन मंत्री करताना दिसत आहेत आणि त्यांना पाठीशी घालताना मुख्यमंत्री दिसत आहेत. आता आमची अपेक्षा आहे की खैरेंवरती कारवाई होईल आणि आम्ही राजीनामा तर त्यांचा मागितलेला आहे जानकरांचा, त्यांची हकालपट्टी तात्काळ झाली पाहिजे अशीच आमची मागणी राहील. नक्कीच. धन्यवाद सचिनजी, तुम्ही जय महाराष्ट्र संवाद साधल्याबद्दल. तर अशा खासदारांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी जी आहे ती काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. तर ही दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहोत. शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरेंच्या दादागिरीचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. औरंगाबादच्या आयुक्तांना त्यांनी धमकी दिल्याचा आरोप त्यांच्यावर होतोय. अतिक्रमण हटवण्यावरून त्यांनी अधिकाऱ्याला शिवीगाळ केली आहे. औरंगाबादमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत धार्मिक स्थळ बांधण्यात आलीत आणि ती पाडण्यासाठीच या ठिकाणी अधिकारी आले होते. त्यावेळी या अधिकाऱ्यांना त्यांनी रोखलं आणि अशा प्रकारे फोन करून त्यांनी अधिकाऱ्याला धमकी दिल्याचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. अतिक्रमण काढायला आला तर मारून टाकील अशी थेट धमकी चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे. त्यामुळे एका खासदाराला ही भाषा शोभते का असा प्रश्न देखील उपस्थित होतोय. आणि अशा प्रकारची जर धमकी अशा खासदारांकडून मंत्र्यांकडून देण्यात येत असेल तर मग अधिकाऱ्यांनी काम तरी कसं करायचं असा प्रश्न आता उपस्थित होतोय. ही दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहोत. शिवसेना खासदार चंद्रकांत खैरेंनी अधिकाऱ्यांना धमकी दिल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. अनधिकृत बांधकाम पाडण्याविरोधात खैरेंनी याआधी विरोध केला होता आणि आता देखील हे अतिक्रमण काढायला आलात तर त्यांना मी मारेन असं त्यांनी थेट धमकी दिलेली आहे. कोणी आलं तरी घाबरायचं नाही, मी त्यांनाच मारेन अशी धमकी त्यांनी दिली आहे. त्यामुळे चंद्रकांत खैरे यांच्यावर आता कारवाई व्हावी आणि तात्काळ या संदर्भात गुन्हा दाखल करावा अशी मागणी आता होते.